वगैरे जरा आणि नंतर नक्की किती लागतील हे माहिती. ती पण कल्पना आपल्या सरकारचीच होती आणि त्या काळात देखील बजेटमध्ये देखील 100 कोटीची तरतूद होती. हो, म्हणजे 100 कोटीपर्यंत आमचं त्याला म्हणतो आपण त्यावेळी काही 3000 कोटी किंवा 2500 कोटी वगैरे सर एकंदरीत तुम्ही आता विषय काढला बाळासाहेब ठाकरेंचं का आमचे चांगले मित्र होते आणि एक आदर तुमच्या शोधातून बाहेर आलाय. आता जे मित्र पक्ष आहेत भाजपा आणि सेना हे सत्तेमध्ये आहेत पण त्याची तुतुमेमे आपण नेहमी बघतो. आजही उद्धव ठाकरे सांगितलेलं आहे की आम्ही लाचारी युक्त अशी युती करणार नाही. एक सिनियर पॉलिटिशियन्स म्हणून ह्या युतीकडे किंवा या तुतुमेमेकडे कसं होतं? असं आहे की त्या सगळ्याचं महत्वाचं एक साधन म्हणजे सत्ता आणि फॉर सेक ऑफ पॉवर हे सगळं एकत्र आहेत आणि ते एकत्र राहणार. त्याच्यामध्ये एकच आहे की शिवसेनेची भूमिका म्हणजे ती सत्तेमध्ये सुद्धा सहभागी होण्याची आहे आणि आपण काहीतरी वेगळं ते वेगळेपणा स्पष्टपणाने दाखवण्याची आहे. म्हणजे ज्याच्याबद्दल पूर्वी नेहमी असं म्हणायची की साधारणतः मतं व्यक्त केली जातात ती ठाकरी भाषेमध्ये होतात, तर ती परंपरा अजूनही चालू ठेवलेली ती समाधानाची. पवारसाहेब, आपण शिवसेना जेव्हा सत्तेत सहभागी झाली होती त्यावेळेला आपलं स्टेटमेंट होतं की साधारण मुंबई महापालिकेची निवडणूक येईल त्यावेळेला हे वेगळे झाले दिसतील किंवा सत्तेतून बाहेर पडले दिसतील, असं त्यावेळेचं आपलं स्टेटमेंट होतं. आजही आपण काय मानतात ते साधारणतः आता बघूया काही फार जे घोडा मैदान जवळच आहे. सर्व दिवसात कशा पद्धतीने मिळत आहेत, जागांची वाटणी होते का नाही, झाली तर कशी होते वगैरे वगैरे. आणि तुम्ही सांगता मी काही उद्धव ठाकरेंची आजची मुलाखत किंवा भाषण ऐकलं नाही, तुमच्याकडूनच ऐकतोय. त्याच्यातून साधारणतः दिशा स्पष्ट होते. Sir, can we ask issue about the cricket Supreme Courtचं judgment? Can you just tell us now की तुम्ही तुमचं एक स्टेटमेंट केलं होतं जेव्हा पहिलं सुप्रीम कोर्टचं जजमेंट असं नाव द सुप्रीम कोर्ट इज नाव इट सीम्स रनिंग द क्रिकेट. म्हणजे परवा तुम्ही मला हा जो परवाचा निर्णय झाला BCCIच्या प्रेसिडेंटला काढून टाकलं आणि आपल्या ज्या इथे ज्या 3 संघटना आहेत त्यांना आता एकदाच बाय टर्न वोट करावं लागेल. डू यू रिअली फील? नाही, माझ्या दृष्टीने मी त्याच्यात स्टेटमेंट दिल्लीमध्ये केलं ही गोष्ट खरी की मी अस्वस्थ होतो की मुंबई क्रिकेट असोसिएशन 80 वर्षाची ही जुनी संघटना एक या देशामध्ये प्रथम दर्जाच्या स्पर्धा या रणजी ट्रॉफीच्या असतात आणि रणजी ट्रॉफीच्या 45 स्पर्धा झाल्या गेल्या 60 वर्षात. त्या 45 पैकी 41 का 42 स्पर्धा ह्या मुंबईने जिंकल्या. मुंबईने या देशामध्ये विजय वर्षन, विजय हजारे, तुमचे गावस्कर, सचिन तेंडुलकर अशी कितीतरी नावं सांगता येतील की जे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलौकिक त्या क्षेत्रामध्ये वाढवण्याचं कर्तृत्व त्यांनी दाखवलं. आज मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये नित्याने खेळणाऱ्या मुलांची संख्या 3000 पेक्षा जास्त आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि अशा संघटनेचा एक स्टेटस होतो जे BCCI मध्ये ते संपलेले. आज महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबई या सगळ्यांना जे स्वतंत्र स्थान होतं. आता दुसरी गोष्ट आहे की आता विदर्भ क्रिकेट असोसिएशन ही महाराष्ट्रात नव्हती पूर्वी. महाराष्ट्र राज्य होण्याच्या आधी CPI बैराग हे वेगळं राज्य होतं आणि त्या वेगळ्या राज्यातली विदर्भ संघटना. हे मराठी भाषिकांचं राज्य एकत्र झाल्याच्या नंतर विदर्भ इकडे आल्यावर विदर्भाचं स्वतंत्र आयडेंटिटी ही कायम ठेवलेली. ती गोष्ट गुजरातमध्ये, गुजरात, सौराष्ट्र, बडोदा, जसं मुंबई महत्वाचं आहे क्रिकेटच्या क्षेत्रात तसं बडोदाचं सुद्धा योगदान या क्षेत्रामध्ये. आज बडोदाचं सुद्धा स्टेटस त्याच्यातलं गेलं. आणि गंमत अशी आहे की सांगण्यात आलं ते जजमेंट माझ्या गाडीची आता आहे मी सांगतोय ते. त्याच्यामध्ये असं म्हटलं की देशातल्या सगळ्या राज्यांना संधी द्यावी, विशेषतः नॉर्थ ईस्ट, नागालँड, सिक्कीम आणि ती राज्य जरूर संधी द्यावी, त्याच्यावर गरज नाही. पण मी BCCIचा अध्यक्ष असताना त्या भागात क्रिकेट वाढायला प्रयत्न केले, आर्थिक मदत केली. पण साधारणतः नॉर्थ ईस्टमध्ये क्रिकेटपेक्षा फुटबॉलला प्रेम जास्त आहे आणि म्हणून लोकांना तिथे क्रिकेट मुलांना नको त्यांना फुटबॉल पाहिजे. आणि आज सिक्कीम सारखं राज्य की ज्याची लोकसंख्या 12, 15, 16 लाखाची
आज त्याचं स्टेटस नॅशनल लेवलला एक स्वतंत्र राज्य म्हणून आहे. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन याच्यामध्ये मुंबई आणि ठाणे ह्या दोन्ही भाग येतात. या सगळ्याची लोकसंख्या ही किती 2.5 कोटी दोन्ही दोघांची मिळून दीड ठीक आहे 1.5 कोटी किंवा काय असेल. पण ही जी नॉर्थ ईस्ट मधली जी राज्य आहेत ती 5-7 राज्यांची जेवढी लोकसंख्या असेल तेवढी मुंबई ठाण्याची लोकसंख्या असेल. आणि म्हणून त्या मुंबईचं स्वतंत्र अस्तित्व आज नष्ट केलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन जस्टिस लोढांनी दिलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पारदर्शक कार्यक्रम करण्याच्या संबंधीची संकल्पना त्याच्यामध्ये पारदर्शक याचा अर्थ मी थोडीशी चौकशी केली. BCCI मधून लोढा कमिटीची काम करत होती. त्याचे जे काही खर्च होता चार्जेस होते ते काही जास्त नव्हते. 6 कोटी रुपये फक्त आलेले होते. त्यामुळे हा पारदर्शक कार्यक्रम हा 6 कोटी रुपये घेऊन हे अतिशय दिशा देणारं मार्गदर्शन याच्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न आले. असा एक प्रश्न होता की क्रिकेटच्या ग्राउंडचा वापर तुम्ही पूर्ण वेळ करत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये क्रिकेट नसेल त्यावेळी तुम्ही टेनिसला परवानगी का देत नाही. तुम्ही त्यावेळेला हॉकीला परवानगी का देत नाही. तर टेनिस कोर्ट वेगळं असतं. ते जर क्रिकेटच्या ग्राउंडवर केलं तर क्रिकेटचं तळपर्यंत पण न्यायाधीश आहेत. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन होत आहे. इथून पुढे खेळ कसा करायचा, ग्राउंड कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आम्हा सगळ्यांना शिकण्यासारख्या आहेत. पण ते माझ्यासारख्याला तर या वयात जायला सोयीचं नाही. कोणी मी राजीनामा देऊ शकतो आधीच. हो त्याच्यामध्ये आणखी दुसरं कारण आहे की 70 वयाच्या पुढच्या तिथं राहायचं नाही. त्याच्यामध्ये निवृत्त जजेस त्यांना ही वयाची अट नाही. ही चांगली गोष्ट आहे कारण देशाला मार्गदर्शन होतं. संसदेने याच्यात काय भूमिका घ्यावी असं आपल्याला वाटतं का या सगळ्या? बघूया आज काय त्याच्याबद्दलचं सांगता येत नाही. कारण या संघटनेमध्ये BCCIच्या बाबतीत हा निर्णय आहे. नरेंद्र मोदी हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. ते BCCIचे मेंबर होते. त्याच्यानंतर अनेक लोक असे जेटली त्याच्यामध्ये होते. अनेक लोकांचे तर त्या सगळ्यांच्याशी या प्रश्नाची बोलावं लागेल. देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुकीचा पॅटर्न जाहीर झाला आहे. शिवसेना युतीमध्ये 50 जागा लढवणार आहेत आणि आम आदमी पार्टी पंजाब लढवणार आहे. तर आपण या 5 राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहात का? थोड्या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये मणिपूरला आमचे 4-5 सदस्य असायचे. त्याच्यात एकच आता राहिलेलं, बाकीचे 4 अन्य पक्षात गेले. पण सतत आमचे तिथं प्रतिनिधित्व होतं. सरकारमध्ये सुद्धा होतं ते तिथं आम्ही निश्चितच लढू. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आमचे 1 किंवा 2च सदस्य होते. तिथे थोड्या जागा आम्ही लढवण्याच्या संबंधीचा निश्चितपणाने विचार करतोय. उत्तराखंडमध्ये आमचे 2च सदस्य होते. तिथे आम्ही काही मर्यादित जागा लढवण्याचा प्रयत्न करतोय. गोव्यामध्ये सध्याच्या कालखंडात आम्हाला एकही सदस्य नव्हता. पण मागच्या 5 वर्षात आमचे 2 मंत्री पण होते आणि आमचे 4 सभासदही होते. गोव्यामध्ये निश्चित आम्ही काही जागा लढवणार पण मर्यादित जागा लढवणार. आणि सध्या तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की तुम्हाला पगार मिळत असाल तर बँकेतून पैसे लवकर मिळत नाही. आणि त्यामुळे निवडणुकीला सुद्धा आता कोणत्या बँकेतून पैसे आणायचे त्याचा आम्ही सारखं विचार करतो. नोटाबंदीनंतर 50 दिवसात परिस्थिती सुधारेल असं पंतप्रधान म्हणाले होते. पण अजून पण काही परिस्थिती सुधारलेली दिसत नाही. त्याच्यावर काय असं आहे की त्याच्यामध्ये 2-3 गोष्टीचे म्हणजे आमचा सतत दिल्लीमध्ये आग्रह आहे की एक तर असं आहे की काळा पैसा बाहेर काढण्याच्या संबंधीचं कुठलंही धोरण याला आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. ब्लॅक मनी याचं कोणी समर्थन करत. परंतु ब्लॅक मनी काढण्याच्या संबंधीचे जे धोरण असलं त्याच्यामध्ये कसं आहे की ऑपरेशन केलं रोग होता. पण ऑपरेशन केल्याच्या नंतर पेशंटची जर आफ्टर केअर नाही घेतली तर पेशंट दगावतो. आज या देशामध्ये ऑपरेशन झालेलं आहे, आफ्टर केअर झालेली नाही आणि त्याच्यामुळं आर्थिक ठिकाणी अडचणी येत आहेत.
मी खेड्यापाड्यात बघतो शेतकऱ्यांच्या सौभाग्य असलेली शेतीमालाच्या किमती पडल्या, उद्योग बंद झालेले, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जवळपास ठप्प झालेली. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री जवळपास ठप्प झालेली आहे. आज सगळ्या दृष्टीनं आज म्हणजे मी आता गार्जी यांनी काय लिहिलं किंवा न्यूयॉर्क टाइम्सनी काय लिहिलं हे आता वाचत होतो आज, तर त्यांनी सुद्धा या सगळ्या प्रश्नांच्या संबंधी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि म्हणून काळा पैसा करण्याला कोणाचा विरोध नाही, पण पहिले व्यवस्था ती केली पाहिजे होती, ती केलेली नाही. चलन जे आता असं सांगण्यात आलं होतं की 50 दिवस मला द्या, त्यामुळे लोक अपेक्षेनं 50 दिवसासाठी थांबलेले होते. आता 50 दिवस झाले. तर मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरपर्सन आहेत, अरुंधती त्यांचे स्टेटमेंट पाहिलं की त्यानंतर फेब्रुवारी तरी गुजारले. PC चिदंबरम हे देशाचे अर्थमंत्री होते, यातले जाणकार आहेत. त्यांचं स्टेटमेंट आणि त्यांचे आर्टिकल मी वाचली, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कमीत कमी 8 महिने ते 1 वर्ष लागेल. आता 7 ते 8 महिने लोकांना चलन उपलब्ध होणार नाही. आणि सर्व प्रकारचे छोटे व्यापाऱ्यांचे व्यवसाय, उद्योग, शेती, बाकी कन्स्ट्रक्शन या सगळ्या क्षेत्रामध्ये जर पूर्ण ठप्प झालेली स्थिती असेल ते GDP सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी एक काळजी करण्यासारखी स्थिती आहे. तर बघूया काय होते. दुसरा प्रश्न माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा होता सरकारी बँकांचा. कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत या सगळ्या प्रकारात अत्यंत सरकारच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रामध्ये 21 सरकारी बँका आहेत आणि जिल्ह्यात या बँकांच्याकडे हा निर्णय 8 तारखेला जेव्हा जाहीर झाला तर नोटा बदलून देण्यासाठी या बँकांच्या सुद्धा जबाबदारी टाकली. 8 तारखेला निर्णय झाला. 9, 10, 11, 12 या 4 दिवसात महाराष्ट्रातल्या 21 सरकारी बँकेमध्ये साधारणतः 8,000 कोटी रुपये जमा झाले. आणि अपेक्स बँक आहे त्याच्यामध्ये 700 कोटी, म्हणजे 8,700 कोटीच्या नोटा त्या बँकेत आल्या. आणि 13 तारखेला रिझर्व्ह बँकेने नोटिफिकेशन काढलं की कोऑपरेटिव्ह बँकेने हे पैसे घ्यायचे नाहीत. ते पैसे अजून तिथंच आहेत. त्याचं व्याज सुरू झालं, त्याचा इन्शुरन्स होता. आम्ही बऱ्याचदा केलं, सरकारची वाटाघाटी केलं, काही घडलं नाही. देशातल्या सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकेची एक संघटना त्यांची बैठक झाली. त्याचे अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री होते, आधीच्या पक्षाचे. त्या सगळ्यांनी त्याचे दुष्परिणामाच्या संबंधीचं निवेदन दिलं, पण काही केंद्रावरून निर्णय झाला नाही. म्हणून शेवटी आम्ही पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या सरकारी बँकांनी सुप्रीम कोर्टात आम्ही गेलो. चिदंबरम हे आमचे वकील त्या ठिकाणी अफेअर झाले आणि सुप्रीम कोर्टाने आदेश काढला की या सगळ्या नोटा तुम्ही घेतल्या पाहिजे. आता त्या नोटा घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्याच्यात सुद्धा आता रिझर्व्ह बँकेने काही काही नवीन ऑर्डर्स काढल्या, करूया काय होते. पण जो सबंध शेतीला कर्ज पुरवठा करणारी यंत्रणा महाराष्ट्रातली ती आज पूर्णपणानं बंद आहे. एकदम व्यवहार त्यांचे बंद आहे. या बँकांना जे चलन द्यावं लागतं ती करन्सीच मिळत नाही. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की आता पुणे जिल्हा बँकेचे डिपॉझिट हे 1800 कोटीचे आणि त्याचा ॲग्रिकल्चर क्रेडिट प्लॅन हा 750 कोटीचा आहे, खरीप रब्बीचा. आता त्यांना हे त्यासाठी त्यांचे पैसे आहेत बँकेत, पण त्यासाठी नोटा पाहिजेत ना लोकांना द्यायला शेवटी. तर पहिल्या 10 दिवसामध्ये त्यांची गरज होती 5 कोटी रुपये प्रति दिवशी. तर 7 दिवसात एका आठवड्याला त्यांना 50 लाख रुपये दिले. आता 50 लाख, 10 लाख, 20 लाख रक्कम द्यायची की ज्याची दैनंदिन गरज 5 कोटीची आहे. आणि त्यामुळे त्याचा परिणाम शेवटी शेतीवर सुद्धा विपरीत होईल ही स्थिती आहे.
सहकारी संस्था सुद्धा अडचणी चाललेल्या आणि त्यामुळे यातनं नक्की काय करण्यात पडलं हे आज सांगता येणार नाही, त्याचा विचार करावा लागेल. सर, हाच एक गंभीर प्रश्न आहे. जसं मागच्या 4 वर्षापासून दुष्काळ होता आणि यावेळेस नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आली, तर यावर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी असे प्रयत्न आपल्याकडून होणार का? कारण या नोटबंदीमुळे ही तर मागणीच आहे सगळ्या ऑपोजिशनची. जे परवा भेटले त्याच्यामध्ये राष्ट्रपतींना जे निवेदन द्यायचं होतं नोटबंदीच्या बाबतीत, त्यावेळेला छोटे व्यवसायी आणि शेती या 2 लोकांना तुम्ही ह्या सवलती द्याव्यात, माफीच्या अशा प्रकारचा आग्रह. चला मला नाशिकला जायचंय. साहेबांनी जे उद्घाटन केली कामाची त्याची थोडक्यात माहिती साहेबांनी चौपाटीबाबत बोलले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 3 एकरचा भूखंड जो बरोबर चौपाटीच्या समोर आहे तो संबंधित व्यावसायिकांना द्यावा अशी आग्रही मागणी केली आणि त्यांना साहेबांचंही समर्थन मिळालेलं आहे. साहेबांनी आज 23 कोटीच्या चौपाटीच्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. त्यानंतर 80 कोटी रुपयाच्या मित्तल रोडचं भूमिपूजन केलं. त्यानंतर 40 कोटी रुपये उभारून बांधलेल्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं. 15 कोटी रुपये 20 कोटी रुपये बांधून MSCBचं सबस्टेशन बांधलेलं आहे त्याचं उद्घाटन केलं आणि असे विविध विकासाचे कार्यक्रम केले. पण महत्वाची मागणी आमची हीच आहे की चौपाटी झालीच पाहिजे, पण त्याचबरोबर 3 एकरचा भूखंड हा स्थानिक रहिवाशांना आणि भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, जो समोरच्या बाजूला आहे. आणि तुम्हा सगळ्या पत्रकारांचे आभार. आपण आलात त्याबद्दल आपले आभार.